श्रावणातला येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात. आमच्या गावाकडे मातीचा नाग बनवून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. कोकणातल्या बऱ्याच भागांमध्ये पातोळ्या तयार करतात, जसं की आमच्या गावीसुद्धा. या दिवशी गावाकडे जमीन खणणे, नांगरणे, खुरपणे अशा काहीच गोष्टी केल्या जात नाही. या दिवशी जेवणामध्ये तळलेले, भाजलेले पदार्थसुद्धा खाल्ले जात नाहीत. म्हणून कदाचित हे उकडीचे पातोळ्या बनवायची पद्धत आली असेल. आमच्या घरात तर पातोळ्या हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. कोकणात गावाकडे हे सगळे सण अगदी आनंदाने साजरे होतात. पण मुंबईत मात्र धावपळीच्या जगामध्ये आपल्याला हे सगळं काही करणं शक्य होत नाही. जरी करण्याची किती इच्छा असली ना, तरी वेळेची कमतरता खूप असते. त्यामुळे असे पारंपरिक पदार्थ हल्ली मागे पडत चाललेत. घरात असे कोकणी पारंपरिक पदार्थ बनवले ना, की त्या सणाचं महत्त्वसुद्धा मुलांना कळतं आणि खूप आनंदाचं वातावरण होऊन जातं घरामध्ये सुद्धा. अशा सणांना असे छान छान पदार्थ बनवले ना, की त्यात आणखीन चार चांद लागतात. त्यासाठी छान अशी ही बाजारातनं हळदीची पानं आणली आहेत. त्याची मागची आणि पुढची टोकं आधी कापून घेतली. त्यानंतर इथं पाण्यामध्ये तांदळाच्या पिठाची छान अशी उकड काढून घेतली. त्यामध्ये थोडंसं तूप, थोडंसं मीठ घालून छान उकळ आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं. उकड गरम असताना त्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं वाफ लावायला ठेवून दिलं. नंतर सारणासाठी घेतलेलं आहे खोबरं, गूळ आणि थोडीशी वेलची पूड. सगळं मिश्रण एकत्र करून एका पातेल्यामध्ये ते छान असं परतून घेतलं, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. उकड काढलेलं पीठ घेतलं आहे, ते छान असं हळदीच्या पानावरती पसरून घेतलं. त्यामध्ये तयार केलेलं सारण मध्यभागी ठेवून दोन्ही कडा बंद करून घेतल्या. त्याचबरोबर इथं एका पातेल्यावरती छान स्वच्छ असा पांढरा कापड बांधून घेतला. हे उकड काढण्यासाठी केलेलं आहे. तुम्ही आपल्या घरातल्या वेगळ्या पद्धतीसुद्धा उकडसाठी वापरू शकता. इथे आता उकड आल्यानंतर गॅस बंद करून घेतला. थोडा वेळ थंड झाल्यानंतर या पातोळ्या उचलून एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतल्या. ह्या पातोळ्या लागायला इतक्या सुंदर लागतात आणि खूपच मस्त होतात. अशा पद्धतीत तुम्ही जर ट्राय केलात, तर तुम्हीसुद्धा अगदी छान अशा पातोळ्या तयार करू शकता. या पातोळ्या हळदीच्या पानावरती तयार केल्यामुळे हळदीच्या पानांचा एक छान सुगंध याला येतो आणि त्यामुळे या पातोळ्या आणखीनच छान लागतात. आज नागपंचमी आहे आणि आमचे कोकणातले जे हौसे असतात ते आमचे नागाकडे असतात. त्यामुळे नागपंचमीचा सण हा आमच्या घरासाठी एक वेगळा सण असतो आणि त्याच्याच निमित्ताने हे छान असे पातोळे तयार केलेत. तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि हा कोकणी पदार्थ तुम्हालाही आवडतो का सांगा. आणि जर तुम्हाला बनवायचा असेल तर अशा पद्धतीत नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान होतात आणि मस्त चवीला एक नंबर असतात. या अगदी मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या तयार झाल्यात. तर चला, आजच्या नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि या पातोळ्या खायला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एका नवीन व्हिडिओसह परत भेटूयात.